की पूर्वी बॅलेटवरचं जे इलेक्शन होतं ते आता ईव्हीएम वरती आलेलं आहे. त्याच्यानंतर 2009 मध्ये त्याला सर्वप्रथम आव्हान दिलं ते भाजपचे के एल राव यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये काही भाग हा के एल अडवाणींनी सुद्धा लिहिला होता की ईव्हीएम हे लोकशाहीला घातक आहे म्हणून. परंतु अलीकडच्या या 2024च्या निवडणुकांच्या मध्ये आपण सबंध महाराष्ट्रभर जे चित्र बघितलेलं आहे की इतक्या बहुमतानं मेजॉरिटीनं हे निवडून आल्यानंतर सुद्धा कुठेही उत्सवाचं कुठेही आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं नाही. इवन मुख्यमंत्री म्हणून ज्या वेळेला फडणवीस निवडले गेले आणि पहिल्यांदा नागपूरला गेले त्यावेळेला आधीचा जो काही अनुभव होता त्यांच्या स्वागताचा तसा कुठलाही अनुभव तिथल्या जनतेला यावेळेला आलेला नाही. गावागावामध्ये पारापारावरती वट्ट्यावर आपली चर्चा चालू आहे की हे लोक आले कसे काय निवडून, की इतके वेगवेगळ्या घटना या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये झाल्या. बदलापूर सारखी मानवतेला काळीमा फासणारी घटना यांच्याच काळामध्ये घडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांच्याच कालखंडामध्ये पडला. यांच्या काळामध्ये अनेक नेत्यांचे मर्डर झाले, बायकांच्यावरती बलात्कार झाले. यांनी पक्ष चोरले, चिन्ह चोरले, काही पक्ष प्रमुख चोरले. प्रचंड महागाई, सगळी जनता होरपळून निघत होती. आमच्या शेतीमालाला बाजार भाव नव्हते. यांनी दिलेले प्रॉमिसेस केंद्रातले असो की आमच्या राज्यातले असो ते कुठलेही पाळलेले नाहीत. सबंध जनतेच्या मनामध्ये एक आक्रोश होता, असंतोष होता आणि या वेळेला मतदानाच्या रूपामध्ये आपला असंतोष प्रगट करण्यासाठी जनता उत्सुक होती. आणि अशा वेळेला यांना इतकी मेजॉरिटी मिळते याचा धक्का जनतेला तर बसलाच, महाविकास आघाडीलाही बसला, परंतु महायुतीला देखील बसला आणि त्या धक्क्यातून महायुती सुद्धा आणखी सावरलेली नाहीये. मग अशा वेळेला लोकशाहीच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं आव्हान जर कोणतं असेल तर या निवडणुका पारदर्शी पद्धतीनं घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तुम्ही आज बघताय की आपल्या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत ते भाजपचे कार्यकर्ते होते. म्हणजे काश्मीरमध्ये भाजपच्या मदतीनं त्यांनी जमिनीचा घोटाळा केला आणि तो घोटाळा पुढे आलाय. त्याच्याबद्दल पत्रकार परिषद आपण काँग्रेसने घेतलेली होती. 1961 मध्ये जो कायदा पारित झाला होता, संविधानामध्ये त्याची जी तरतूद होती की ज्या अनुसार इलेक्शन कमिशन कुठलीही माहिती जनतेपासून लपवू नये. म्हणजे या संदर्भातला एक डाटा मी तुमच्या पुढे आणलेला होता की ॲडव्होकेट महमूद प्राचा ज्याचा उल्लेख विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी केला आणि अतिशय वाईट पद्धतीने केला. सुप्रीम कोर्टाचे ते ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि अशा एखाद्या व्यक्तीवर विधिमंडळामध्ये खालच्या पातळीवर बोलून त्याचं चारित्र्य हनन मुख्यमंत्र्यासारख्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या पदावर बसलेल्या फडणवीस सारख्या माणसानं करणं, याचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. या ॲडव्होकेट महमूद प्राचानं काय केलं, हरियाणातल्या इलेक्शन नंतर त्यांनी चंदीगडच्या हरियाणा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेनंतर खऱ्या अर्थानं भाजप हे गडबडून गेलं, गोंधळून गेलं आणि हायकोर्टाने ज्या वेळेला सांगितलं की ॲडव्होकेट महमूद प्राचा जी माहिती तुम्हाला मागवतायत ती माहिती देणं तुम्हाला बंधनकारक आहे. कोणकोणती माहिती आहे तर उत्तर प्रदेश मधल्या रामनगरमध्ये धांदली झाली. आपण इथे टीव्हीवर पण बघितलं असेल, ते फुटेज पण सगळीकडे व्हायरल झाले की ईव्हीएम मशीन ज्या सेक्शन मध्ये ठेवल्या होत्या तिथे माणसं बाजारात जसे येणं जाणं करतात तसे येणं जाणं करत होते. त्या फुटेजमध्ये हे सापडलं. त्याचबरोबर ईव्हीएम बाहेर काढल्या गेल्या, ईव्हीएम पुण्यामध्ये नेऊन ठेवण्यात आल्या, त्याचे पण फुटेज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. कारण त्याची नियमावली आहे. जेव्हापासून आपण ईव्हीएम लागू केलं त्या ईव्हीएम सोबत काही कायदे पण केले, त्याची नियमावली पण केली. जसं की ते सील गाड्यांच्या मध्ये
प्रायव्हेट गाड्यांच्या मध्ये ईव्हीएम नेता येत नाही, सील गाड्यांच्या मध्ये ते न्यावं लागतं. त्याला जीपीएल व्हेकलच पाहिजे, जीपीएफ व्हेकल शिवाय ती ईव्हीएम नेता येत नाही. त्याचबरोबर ईव्हीएम मध्ये टाकताना, ईव्हीएम काढताना त्याचं शूटिंग करावं लागतं आणि प्रतिनिधी तिथं उपस्थित ठेवावे लागतात. या कुठल्याही गोष्टी या मंडळींनी केलेल्या बघायला मिळत नाही. त्या गडबडीचा शोध घेण्याच्या निमित्तानं, रामनगरच्या घटनेच्या निमित्तानं या मोहम्मद प्राचा यांनी याचिका दाखल केली आणि हायकोर्टाने, हरियाणा हायकोर्टाने सांगितलं की यांची माहिती ही 6 आठवड्याच्या आत यांना आपण सादर करावी. आता बघा, खरं तर एखादं संवेदनशील सरकार, लोकशाहीवादी सरकार जर असतं तर त्यांनी लगेच हायकोर्टाचा मान राखला असता आणि तशा पद्धतीनं निवडणूक आयोगाला जे काही सहकार्य करायचं ते केलं असतं सरकार म्हणून. परंतु तुम्हाला माहिती आहे की निगरगट्ट सरकार आहे. या सरकारला स्वातंत्र्याविषयी काही वाटत नाही, कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये या लुच्च्याचं कुठलंच योगदान नाही. यांनी कुठलंही बलिदान स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेलं नाही. उलट यांच्या बाजूने बोलणारी टवळी की 2014 नंतर या भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणते आणि ती आज या देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होते भाजपच्या तिकिटावर. म्हणजे याच्यावरून यांचं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लोकशाहीवादी नाहीत, हे न्यायवादी नाहीत. आणि त्यामुळे कोर्टाचा केवळ आपल्याला ज्या वेळेला काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष एखादा अडचणीत होतो त्यावेळेला आपल्याला ते सांगतात जोरात येऊन की बाबा कोर्टाचा मान राखला पाहिजे. परंतु ते कधी कोर्टाचा मान राखत नाहीत. लोह्याचं प्रकरण काय झालं आणि जे निवृत्त न्यायाधीश होते त्यांना तिकीट कोणी दिली, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते त्यांना तिकीट कोणी दिली. आजपर्यंत काँग्रेसनं कधीही अशा पद्धतीची कामं केली नाहीत. ज्या काही स्वायत्त संस्था होत्या त्या संस्था स्वायत्त ठेवण्याचा काँग्रेसने नेहमीच प्रयत्न केला. काँग्रेसच्याच कालखंडामध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भामधले कायदे झाले. काँग्रेसच्याच कालखंडामध्ये TN शेषन सारखा निवडणूक आयोगाचा प्रमुख या देशानं पाहिला. परंतु यांच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं, यांनी 1961च्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली. कधी केली? ज्या वेळेला हरियाणा हायकोर्टानं सांगितलं की ऍडव्होकेट महमूद प्राचा जी माहिती मागतायत ती देणं तुम्हाला बंधनकारक आहे आणि त्यासाठी त्यांनी 1961चा कायदा 92/2/3 नुसार हे करावं लागेल असं ज्या वेळेला सांगितलं तर यांनी या मागणीचा तर विचार केलाच नाही. लोकशाहीवादी हे नाहीत, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, संवेदनशील नाही आहेत. त्यांनी केंद्राच्या म्हणजे मोदी सरकारच्या लॉ अँड ज्युडिशियरी मिनिस्ट्रीने कायद्यामध्ये तरतूद करून संविधानानं नागरिकांना जे काही लोकशाहीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे हक्क बहाल केले होते ते हक्क काढून घेतले. त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली आणि सांगितलं की आम्ही लोकांना तर माहिती देणारच नाही, ती आम्हाला बंधनकारक नाही, परंतु निवडणूक आयोगामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोर्टाचा सुद्धा अधिकार नाही. म्हणजे बघा, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या पद्धतीने. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? सगळ्याच स्वायत्त आणि लोकशाहीचा आधार असणाऱ्या सगळ्याच संस्थांचं स्वातंत्र्य जर गमावलं जात असेल तर लोकशाही फक्त आपल्याला अक्षरामध्ये दिसेल, ती वास्तवामध्ये दिसणार नाही. माणसाच्या जगण्या मरण्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारी व्यवस्था म्हणून आपण लोकशाहीवादी हे गणराज्य स्वीकारलेलं आहे. परंतु यांनाही लोकशाहीच मान्य नाही आणि त्यामुळं लोकशाहीला आधार देणाऱ्या सगळ्या स्वायत्त संस्था मोडून काढण्यावर यांचा भर आहे. अशा वेळेला आज निवडणूक आयोग स्थापना दिवस असल्या कारणामुळं आम्ही निवडणूक आयोगाच्या समोर हे नेऊ इच्छितोय की तुम्ही तुमची स्वायत्तता, तुम्ही तुमचं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही यांच्या अंकित जाऊ नका, तुम्ही यांच्या शरण जाऊ नका. आणि दुसऱ्या बाजूला जनतेलाही आम्हाला उघड करून दाखवायचं आहे की ही मंडळी लोकशाहीला मातीत घालणारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर, सर्वसमावेशक आणि सर्व गोरगरीब कष्टकरी माणसाला कवेत घेईल असं संविधान दिले. ते संविधान ही माणसं बाजूला फेकतायत, त्याचा अवमान करतायत आणि त्यामुळं संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वसामान्य माणसानं गावागावामधून तयार झालं पाहिजे. आणि याच्या पुढे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय पातळीवर निश्चितपणानं आंदोलन उभं केलं जाईल.
त्याचा सुतोवाच करण्यासाठीचा आजचा दिवस आपण हा निवडलेला आहे. म्हणून हा कायदा जो यांच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनं केला, त्या कायद्याने एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं की आम्ही लोकशाहीवादी नाही, आम्ही कुणाचंही स्वातंत्र्य मान्य करणार नाही, आम्ही कोर्टाला गिनणार नाही. तर अशा माजोरी सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला रणशिंग फुंकायचंय, म्हणून आजचा दिवस आपण निवडलेला आहे. या ठिकाणी माझ्याकडे हिंगोली जिल्ह्याचा चार्ज देण्यात आला. मला आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपलेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्याला या निमित्तानं काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो. प्रश्नाचं की या आंदोलनामध्ये जनतेला सहभागी करून घेणं, पदाधिकाऱ्यांना चार्ज करणं, पदाधिकाऱ्यांना एक मेसेज देणं, याच्यासाठी एक राज्य पातळीवर कमिटी बनवलेली आहे. त्यामुळे या दिवसापुरता मी इथं आमच्याच कुटुंबातल्या सदस्यांना भेटून त्यांना आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये लोकशाही वाचवण्याचं सगळ्यात अवघड पण संघटितपणाने केल्यानंतर, लोकांना सोबत घेऊन केल्यानंतर सुकर होणारं काम आपल्याला करायचं आहे हे सांगायला आलेलो आहे. दुसरा विषय नाहीये कुठला. ते संघटनात्मक रचना आहेत, त्या नंतर होत राहतील. आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता की मार्कडवाडीची जिम्मेदारी पण माझ्यावर पक्षानं सोपवलेली होती. कारण त्या मार्कडवाडीमध्ये मी जवळपास 4 वेळेला गेलो, तिथे मुक्काम केला. आणि मार्कडवाडीतल्या लोकांचंही म्हणणं काय तुम्ही सगळ्या मंडळींनी छापलं किंवा टीव्हीवरती दाखवलं. मार्कडवाडीतल्या लोकांचं म्हणणं काय होतं की बाबा आम्ही आमचं मतदान जे केलेलं आहे ते ज्यांना केलंय त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही. हा म्हणण्याचा अधिकार या जगातल्या सगळ्यात व्यापक आणि मोठ्या लोकशाहीवादी देशातल्या नागरिकांना आहे का नाही, असा प्रश्न आम्हाला पडतो. आम्ही केलेलं मतदान योग्य ठिकाणी पोहोचवलं नाही. आमचं मतदान चोरीला गेलेलं आहे. आणि त्यामुळं आम्हाला गावच्या पातळीवर आमचं स्वतःचं समाधान करून घेण्यासाठी आम्हाला बॅलेटवर मतदान घ्यायचंय. आता तुम्ही बघता अपार्टमेंटमध्ये सोसायटी असते, सोसायटीचं मतदान होतं, पतसंस्थेची मतदान होतात, वेगवेगळ्या कॉलेजमधल्या बॉड्या ज्या वेळेला फायनलाइज होतात त्याही इलेक्शन मधून होतात. तुमच्या कोर्टाच्या ते काय काउन्सिल बारचे इलेक्शन्स होतात. ते असं थोडंच म्हणत होते की आम्ही इलेक्शन मध्ये बॅलेटवर घेतल्यानंतर मग तुम्ही तुमच्या ह्याच्यात बदल करा. ऑलरेडी तिथे आमदार आलेला आहे, तो आमदार याचं नेतृत्व करतोय. मार्कडवाडीतल्या याचं निवडून आलेला आमदार म्हणतोय की बॅलेटवर तुम्ही मतदान घ्या. याचा अर्थ काय, लोकांच्या मनामध्ये जर ईव्हीएमच्या संदर्भामध्ये संशय असेल, आमचं मत चोरीला गेलं अशी जर भावना लोकांच्या मध्ये असेल, तर सरकारचं काम आहे लोकांच्या मनातलं संशय दूर करणं, निवडणूक आयोगाला सहकार्य करणं आणि निवडणूक आयोगानं त्यातनं मार्ग काढणं. पण इथं झालं काय, उलट झालं. कलेक्टरनं काय केलं, पोलीस पाठवले, त्या ठिकाणी जमावबंदी आदेश केले, 89 लोकांना त्या ठिकाणी नोटीसी दिल्या. जणू काही त्या गावामध्ये कोणता अतिरेकी लपलाय अशा पद्धतीनं फौज फाटा, सीआरपीएफ, हे ते सगळं. बरं, हेही मी समजू शकतो. भाजपनं तिथं जाऊन सभा घेण्याचं काय कारण आहे? जर महाविकास आघाडीचं भांडण हे निवडणूक आयोगाच्या सोबत आहे, आम्हाला निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे आहेत, तर भाजपनं त्याच्यामध्ये पडण्याचं काय कारण आहे? म्हणजे भाजप निवडणूक आयोगाची प्रवक्ती आहे का, असा प्रश्न आम्हाला त्याही वेळेला पडला होता. आणि त्याच वेळेला राहुल गांधीला मी ज्या वेळेला रिपोर्ट सादर केला त्यामधूनच खऱ्या अर्थाने या पुढच्या गोष्टी झालेल्या आहेत. कारण जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. आणि केवळ मार्कडवाडीच नाही, अवतीभोवतीच्या जवळपास 71 गावामधले लोक तयार आहेत की आम्ही बॅलेटवर इलेक्शन आम्हाला घ्यायचंय. आम्ही आमदार निवडून आलाय, पण आमचा आमदार 1 लाख मताने येतो. तिथले आमदार आहेत हे शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर आता दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना आंदोलन करू दिलं नाही, त्यांना बंदी घालण्यात आली. ते निवडणूक आयोगाची भेट घेत आहेत, अधिकाऱ्याची भेट घेत आहेत आणि त्यांना ते सगळं दप्तर देत आहेत. आणि त्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही जर बॅलेटवर घेणं असेल तर मी राजीनामा देतो. आतापर्यंत कसं होतं सरप साहेब की पडलेला आमदार म्हणायचा आणि मग हे म्हणायचे पडलाय म्हणून रडायलाय. आता निवडून आलेला आमदार बोलायला लागलेला आहे की बॅलेटवर घ्या म्हणून.
म्हणून बांधवांनो, केवळ आपलं सरकार आलं नाही म्हणून आपण ईव्हीएम वर राग काढतो असं नाही, तर ज्या ज्या प्रगत देशामध्ये लोकशाही राबवली जाते, मग तो जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, अमेरिका असेल, जापान असेल, या सगळ्या देशांनी ईव्हीएम वरून परत बॅलेटवर इलेक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही तर स्वतःला विश्वगुरु म्हणता ना, मग तुम्ही तर यांच्या सगळ्यात पुढे पाहिजे. तुमची तर 56 इंचाची छाती आहे ना, तर मग जनतेचं म्हणणं तुमच्या छातीपर्यंत का जात नाही? त्याचं कारण तुम्ही भित्री आहात, तुम्ही लोकशाही विरोधी आहात, तुम्ही जनतेचा आवाज ऐकू शकत नाहीत, कारण तुमचे कान हे भांडवलदारांनी बंद केलेले आहेत. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं इलेक्शन जिंकायचं, त्याचं कारण धारावीची 1,00,000 कोटी रुपयाची जमीन त्यांना अदानीच्या घशात टाकायची होती. आणि म्हणून प्रचंड पैशाचा वापर करीत फक्त आपल्याला दाखवायला गावात चर्चा व्हावं, कुणीतरी म्हणावं नाही हो ती लाडकी बहीण आणली म्हणून. अरे कोणती लाडकी बहीण घरामध्ये चर्चा न करता मतदान करते? माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. आपल्या कुटुंबामध्ये आया बहिणी आहेत, आपण काय म्हणतो, या वेळेला याला मतदान करायचं, त्यावेळेला त्याला चर्चा असते कुटुंबामध्ये का बहीण आपली एकटी जाऊन नाही नाही मेरे को मिला पैसा कर दिए भाई वोट, ऐसा नहीं होता है ना. आणि किती बहिणींना याचा फायदा झाला आहे. बरं किती काळ तुम्ही फायदा देणार आहेत? आता तर परवाला मी तर असंही ऐकलंय की अधिकाऱ्याला अनौपचारिक एका बैठकीमध्ये एका मंत्र्यानं सांगितलं सरळ सरळ, हे फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन उद्या लाडकी बहीणचे लाड बंद करून केले जातील. म्हणजे यांचं जनतेवरचं प्रेम हे खोटं आहे. लोकशाहीवर तर यांचं अजिबातच प्रेम नाही. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये स्कॅम करणं, निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा उद्योग करून जनतेचं राज्य हे स्थापन करू इच्छित नाहीत. हे भांडवलदारांचं राज्य स्थापन करू इच्छितात, श्रीमंताचं राज्य स्थापन करू इच्छितात. गुजरातवाल्यांच्या सगळ्या कंपन्यांनी बनवलेले ईव्हीएम, तेच ईव्हीएम इथं वापरले गेलेले आहेत. ईव्हीएम मध्ये मतदान केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 4 ठिकाणाहून त्याचा प्रवास होतो. बॅलेट युनिट, नंतर ते ईव्हीएम मशीन, त्याच्यानंतर कंट्रोल युनिट सीयू ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर व्हीव्हीपॅट प्रिंटर्स इथपर्यंत. तिथून पुढे आपल्या मताचं काय होतं? मी तर हे पण पाहिलं आणि तुम्ही पण